तुम्ही रात्रीचं सेलिब्रेशन बघितलंच असेल, कसं केक कट केलं कसं. तर आत्ताची सकाळ म्हणजे आजची 14 एप्रिल. तर आधी सगळ्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. हार्दिक. आजची जयंतीची सुरुवात अशी होणार आहे की मी माझ्या घरात महामानवास अभिवादन करून माझ्या फॅमिली सोबत आणि मग विहारामध्ये जाणार आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. तुम्हाला तर बघितली, अजून खूप मस्ती आहे, धमाल आहे सगळंच. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. विजय असो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. माझं घरातलं मी आवरून विहाराकडे आली होती, तुम्ही बघताय. आणि विहाराकडे पण वंदना आवरली होती आणि भाषणं चालू होती आतमध्ये. तर विहार फुल गच्च भरून गेलं होतं, बसायला पण जागा नव्हती, तुम्ही बघू शकताय. तर विहारात वंदना आवरल्यावर बाबासाहेबांच्या जीवनावर बऱ्याच जणांनी 2-2 शब्द बोलून भाषणं केली. बाबासाहेबांनी किती स्ट्रगल केला, बाबासाहेबांना इथपर्यंत पोहोचण्यासाठी काय काय फेस करावं लागलं, ते असं ज्यांना ज्यांना जमेल ते असे 2-2 शब्दात त्यांचे विचार मांडत होते बाबासाहेबांविषयीचे. विहारात आमच्या बौद्धवाड्यातली मंडळी तर होतीच, पण आमच्या गावातली माणसंही आली होती, ग्रामस्थ, ग्रामपंचायतमधले, आणि तसेच सुरेश बाळा मामा म्हात्रे कुंदवलीचे यांच्या मिसेस पण फॅमिली सोबत आल्या होत्या. त्यानंतर बाळामामा म्हात्रे यांचा मुलगा सुमित म्हात्रे हे सुद्धा येऊन गेले. तर अशा प्रकारे तुम्ही बघितलंय मग सकाळची आता म्हणजे दुपारी आम्ही वंदना घेतलेली आहे आमच्याकडे. आमच्या गावातले पण आले होते आणि माझी फॅमिली माहेरची सगळी, माझा भाऊ, माझी वहिनी, माझी पियू, माझी बहीण. तर आता दुपारनंतर रॅली निघणार आहे आणि मस्त असा जल्लोष होणार आहे. सो व्हिडिओ कंटिन्यू करा. इकडे फोटोशूट चालू आहे मनोज आणि आमच्या वहिनीचं. म्हणजे अशा प्रकारे सगळ्यांनी वंदना घेतलेली आहे, फोटोशूट झालेला आहे, नाश्ता झालेला आहे आणि आता दुपारचा प्रोग्राम खूप छान होणार आहे. दुपारचा म्हणजे 4 नंतर आता आमचा मोठा प्रोग्राम होणार आहे, तो तुम्हाला बघायचा आहे. सो व्हिडिओ कंटिन्यू करा. माझी मामी. जय भीम. जय भीम. तर तुम्ही बघितलं तर आम्ही वाडीत बुद्ध विहारात जाऊन वंदना वगैरे घेतलेली आहे आणि तिकडनं आल्यावर घरी जेवण केलेलं आहे, थोडा आराम केलेला आहे, तुम्ही बघू शकता. खूप ऊन आहे बाहेर उन्हात जायची इच्छा नसते, पण म्हणजे आत्ता एवढं हीट आहे तर बाहेर जायची इच्छा नाही आहे. पण जयंती असल्यावर आम्हाला ना ऊन लागत ना थंडी लागत, असं असतं. तर सगळ्यांना उत्सुकता आहे आता रॅलीची. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. आता मी पण जरा मस्त फ्रेश होते, मस्त तयारी करते. आम्ही सगळीच, माझी छोटी प्रिन्सेस पण, आम्ही मस्त आता रेडी होणार आणि मग रॅलीमध्ये जाणार. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. जयंती एन्जॉय करायची आपल्याला. जसं तुम्हाला मी सांगितलं, मी रेडी होते आता. तरी माझी साडी आहे व्हाईट कलरची. तर
कशी झाली माझी जयंतीची तयारी मला कमेंटमध्ये सांगा. हा मेकअप कसा केलाय मी ती व्हिडिओ पण लवकरच पोस्ट करणार आहे. तर आता मी रेडी झालेली आहे व्हाईट साडी. शाव पण रेडी झालेली आहे. भार्गवी माझी गेलेली आहे वाडीत गेलेली आहे आई सोबत. आता आम्ही पण जातोय वाडीमध्ये. खूप जास्त उशीर झालाय. रॅली निघालेली आहे. आम्हाला फेटे बांधायचे होते पण आता बांधता नाही येणार. शावचा मूड ऑफ झालाय. तर विहाराजवळ नाही जाते, गावातनं मधनच एंट्री मारणार आहोत आम्ही आणि मधनच रॅलीमध्ये जाणार आहोत. तर आता तुम्हाला बघायचंय समोर डीजे येतोय आपला. तुम्ही बघितलं विहारापासून रॅली थोड्याच अंतरावर पुढे आली आणि आम्ही लगेच एंट्री केलेली आहे. तर जास्त काय उशीर नाही झालेला आहे आणि सगळे छान छान मस्त नटून सजून आल्यात. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. खूप धम्माल आहे पुढे.
तर ही तर फक्त सुरुवात झालेली आहे. आगे आगे देखिए होता है क्या. तर गावाच्या विहारापासून गावाच्या बस स्टॉप पर्यंत आमची ही रॅली असते. एक पूर्ण सर्कल असतो आणि तो धमाल करत सगळी पब्लिक जात असते. सगळी जण खूप एन्जॉय करतायत. माझे साहेब आत्ता आल्यात, माझ्या समोर आत्ता आल्यात, जयंतीमध्ये कधीच आल्यात. तर आता गावामध्ये टप्प्याटप्प्याला कोणी थंड वाटप करेल, कोणी पाणी, कोणी नाश्ता, म्हणजे असं रॅलीमधली पण अरेंजमेंट असते आणि गावातले पण काही जण असं ठेवत असतात. जसं की हा थंडा, आता थंडा काय पिऊन नाही देत, नाचाच्या याच्यात कोणी कोणी गुंग आहेत, दिलाय धक्का आणि माझा थंडा आलाय बाहेर. मी काय पिणार नाही, व्हाईट साडी आहे, माखेल, सो मी आता साईडला ठेवते. तर हा थंडा आमच्या गावातले पप्पू खंडागळे, पप्पू भाऊ यांनी ठेवलेला आहे आणि पप्पू भाऊ दरवर्षी थंडा ठेवतो इथे रॅलीमध्ये. रॅलीतली पप्पू, आम्ही बरोबर गावाच्या मधोमध आलेलो आहोत आणि आता इथे 2 मिनिटं काही जण थंडा घेतील, पाणी घेतील आणि पुन्हा कंटिन्यू करतील. दिल में चलते सर झुका के खूब ये चल H K
छोटीशी भीमकन्या तुम्ही बघा, आणि फोटो काढायला घेतलाय तर किती क्यूट उभी राहिली. तर आता इथे लव टावरे फाउंडेशन तर्फे लव टावरे यांचा मुलगा निलेश टावरे यांनी आईस्क्रीम वाटपचा कार्यक्रम ठेवलेला आहे. तसेच गंगाराम मिटकर लव टावरे फाउंडेशनचा पूर्ण ग्रुप इथे होता आईस्क्रीम वाटपसाठी. It's time. मुझे
उस्मानाबाद टूट गया जान गुलामी का टूट गया जान भिखारी बने हैं गावचे उपसरपंच तेजस जाधव हे करत आहेत. रवींद्र पण साहेबांचा सन्मान. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. दूर ओढणारा पोरगा माझा साहेब झाला, तहसीलीतला मोठा आता नायब झाला. त्याचा एका ठराविक धर्मासाठी किंवा एका ठराविक पंथासाठी नसून समस्त मानव जातीसाठी, म्हणजे जोही पीडित व्यक्ती आहे, जो दबलेला व्यक्ती आहे, जो अन्यायग्रस्त व्यक्ती आहे, त्याचा आवाज बनण्याचं काम परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झालेला आहे. अशा या महामानवाची आज 133वी जयंती आहे. या जयंतीला आपल्याला अनेक मान्यवर उपस्थित राहिलेले आहेत. भावेश पाटील यांना मी इथे विनंती करतो की त्यांनी येऊन आमच्या जयंतीचा सत्कार स्वीकारावा. आता हा सोहळा, जयंती सोहळा जो आहे हा अत्यंत नागरिक अरुणजी जाधव यांना विनंती करतो की त्यांनी तेजस जाधव यांचा यथोचित सत्कार करायचा आहे. शाल आणि पुष्पगुच्छ देऊन. थांबलेलं नाहीये, सो आपल्याला अजून पुढे जायचंय. याला घेऊन आपल्याला पुढे जायचंय कारण हा लंबू आहे ना. अरुणजी जाधव यांच्या हिला पण घेऊन आपल्याला पुढे जायचंय, सो व्हिडिओ कंटिन्यू करा. जाधव यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार होत आहे. तथागत मित्रमंडळाचे अध्यक्ष, ग्रामपंचायत पूर्णाचे उपसरपंच
ठीक आहे दादा व्यवसाय येतो की सत्कार पुष्पगुच्छ आणि शाल देऊन येतोची सत्कार संपन्न होत आहे. शरणं गच्छामि तत्यंपि बुद्धं शरणं गच्छामि तत्यंपि धम्मं शरणं गच्छामि तत्यंपि संघं शरणं गच्छामि पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादि. ही आमच्या गावची कमान आहे आणि गावच्या कमानीवर म्हणजे लास्ट स्टॉप आमचा इथे होतो रॅलीचा. तर इथे वंदना वगैरे घेऊन झालेली आहे. बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार वाहून वंदना इथे घेऊन आता आम्ही पुन्हा गावामध्ये जातोय. बाबासाहेबांच्या फोटोजवळ सगळ्यांनी मस्त छान फोटोशूट केलाय आणि आता आम्ही निघालोय. आमचं रथ आमचं डीजे पुढे गेलंय आणि आम्ही पण आता लगेच त्यांच्या मागेच जातोय. काळे व्हिडिओ मस्त. अशा प्रकारे आमची जयंतीचं सेलिब्रेशन अशा प्रकारे आमचं झालेलं आहे. आता आम्ही विहाराकडे जात आहोत. काय अजून रथात बसायचं होता? अजून बसायचं याच्यामध्ये बसायचं आहे. त्याला बंद केलं बसायचं त्याच्यामध्ये निष्ठी बसायचं अजून. त्याला सांगू चालू करायला. सांगू ओके घरी जायचं. तिला ती मिष्टीला बाय कर.
ऐकाल काय कोण दिसत नाही. ते फॉरेनवाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, तथागत भगवान गौतम बुद्धांचा, तथागत भगवान गौतम बुद्धांचा. कविता तो आगे बढ़ो, कविता आपके आगे बढ़ो. तर अशा प्रकारे आमचं जयंतीचं सेलिब्रेशन झालेलं आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करा. आणि सर्वात जास्त मी नाचलेलो आहे कविता ताई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. कविता ताई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. डॉक्टर बाबासाहेब डॉक्टर आंबेडकर यांची जयंती 103 जयंती सर्वात जास्ती जो नाचलेला आहे मी नाचलेला आहे. आणि कविता जाधव यांनी उबाले यांनी सर्वात जास्ती माझी शूटिंग काढले. त्याला धन्यवाद मानतो. चला बोला कविता आत्या की जय. तर अशा प्रकारे आमचं सेलिब्रेशन झालेलं आहे. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. म्हणजे जशा छान छान व्हिडिओचं सेलिब्रेशनचं. आणि 6 डिसेंबरला तिने जय जाणार आहे. आणि तुमचा आशीर्वाद असाच आमच्या पाठीशी राहू दे. आणि आम्हाला महामानवासाठी जास्तीत जास्त आमच्या शरीरामध्ये शक्ती निर्माण होऊ दे. यासाठी मी तुमच्याकडून आशीर्वाद मागतो. जय भीम, जय शिवराय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. म्हणजे जसं छान छान व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. आणि ही व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार. बाय बाय. आता बाय करा. बाय बाय.